निवडणुकीत आपला उमेदवार जिंकावा यासाठी पक्ष मेहनत घेतो हे आपण नेहमी बघतो. पण राजकारणात जेव्हा पक्षाला स्वतःच्याच मतदारांवर विश्वास ठेवणं कठीण होतं, तेव्हा सुरू होतं ते हॉटेल पॉलिटिक्स. नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत असंच काहीसं घडतंय, ज्यात महायुतीने आपल्या नगरसेवकांना थेट ठाण्याला हलवण्याचा निर्णय घेतलाय. कारण काय, तर महायुतीला मतं फुटण्याची भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतफुटी रोखण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठांनी ऑपरेशन ठाणे मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय. परिणामी आता नाशिकच्या निवडणुकीमध्ये बंडखोरीनंतर हॉटेल पॉलिटिक्स रंगणार असल्याचं बोललं जात आहे. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता नाशिकची जागा आणि बंडखोरीची थोडक्यात पार्श्वभूमी पाहता नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे आणि त्यांचे अधिकृत उमेदवार आहेत नरेंद्र दराडे. पण इथेच खरी डोकेदुखी सुरू झाली. महायुती समोर फक्त गोकुळ गीते यांचेच नव्हे तर भाजपचे मालेगावचे नेते प्रसाद हिरे यांचंही आव्हान तांत्रिक कारणामुळे कायम राहिलं होतं. म्हणजे एकाच वेळी दोन बंडखोर आणि दोघांची नावं बॅलेट पेपरवर कायम. या दरम्यान गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे यांच्याबद्दल कथित शिवीगाळ प्रकरणामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फोनवरून गोकुळ गीते आणि त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधून बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले. दरम्यान भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार. पण गोकुळ गीते यांची खेळी वेगळीच होती. आता मनधरणीच्या या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर वरिष्ठ नेत्यांना गोकुळ गीते यांच्या समोरील बंडखोरीचे मोठे संकट दूर करण्यात अखेर यश मिळालं. दोन्ही गीते बंधूंनी आपली बंडाची तलवार म्यान केली असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गीते यांनी माघार घेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार असल्याचं समजतंय, ज्यात गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात सकारात्मक चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येते. आता मुख्य प्रश्न असा आहे की जर गीतेंनी पाठिंबा दिलाय, हिरेंनी ऑलरेडी माघार घेतलीये, तरीही महायुतीत मतफुटीला का घाबरतीये? तर त्याचं कारण सोपं आहे. जाहीर पाठिंबा वेगळा आणि बॅलेट पेपरवर काय होतं ते वेगळं. गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या दोघांनीही माघार घेतली असली तरी त्यांची नावं मतपत्रिकेवर कायम आहेत. त्यामुळे कोणीही चुकून त्यांना मत दिलं तर ते वाया जाईल. विशेष म्हणजे या सगळ्यात शिंदेच्या शिवसेनेच्या दराडेंची प्रचंड धाकधूक वाढली आहे. कारण विधान परिषद निवडणुकीत एकूण 619 मतदार आहेत, ज्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे 466 मतदार आहेत. तर या मतदारांना व्हीप बजावण्याची तरतूद या निवडणुकीत नाहीये आणि आजवरच्या विविध निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होत आलंय आणि हा अनुभव गाठीशी असल्याने नरेंद्र दराडे यांची झोप उडाली आहे. एवढंच नाही तर गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरीही शेवटच्या 2 दिवसात जादूची कांडी फिरू शकते, ही चिंता मात्र आता दराडेंना कायम आहे. सध्या विविध भागात समर्थकांसह फेरफटका मारणाऱ्या गोकुळ गीते यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू त्याचं प्रतीक तर नाही ना, ही देखील चर्चा महायुतीला आता कुठेतरी अस्वस्थ करते. आणि म्हणूनच संख्याबळ राखण्यासाठी आणि मतांची जुळवाजुळव करण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्सला वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि याच पार्श्वभूमीवर महायुतीने ऑपरेशन ठाणे राबवलंय, ज्यात नाशिकच्या सर्व महायुतीच्या मतदारांना म्हणजेच नगरसेवकांना मतदानाच्या दिवसापूर्वी एका अज्ञात ठिकाणी ठाण्यात हलवायचं. तिथे मंत्र्यांकडून मतदान प्रक्रियेचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर त्यांना आणायचं असा उद्देश आहे. महायुतीच्या नेत्यांकडनं काल रात्रीच्या वेळेला झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला असून कुठल्याही पद्धतीचा दगाफटका यावेळी होणार नाही याबाबतची काळजी या सगळ्या निमित्ताने घेतली जाणार आहे असं बोललं जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.